आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्त होणाऱ्या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आज आपण जसं आपण एक छोटीशी पद्धत नवीन सुरू केली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण दर मंगळवारी 7 वाजता प्रत्यक्ष आणि ऑनलाईन एकत्र ध्यान घेत असतो. आणि आपण आता एक नवीन हल्ली एक छोटीशी पद्धत सुरू केली आहे. छोटीशी इन द सेन्स थोड्या वेळासाठीची, अशा अर्थी छोटीशी, की जर काही छान एखादा पॅरेग्राफ, एखादा पुस्तकातला एखादा छान हे रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, एखादा पॅराग्राफ असं मी वाचते आणि मला जे आवडलेलं असतं ते तुमच्याशी शेअर करते. अँड यू ऑल आर वेलकम की तुम्हाला आवडलेलं असं एखादा लेख, एखादी पोस्ट असते चांगली व्हॉट्सअपवर, एखादा पेपरातला लेख असतो, एखादा छोटासा, जास्ती मोठा नाही, एखादा पुस्तकातला पॅराग्राफ असतो, तर यापैकी काहीही तुम्हाला जर असं वाटलं की हा छान आहे, हा लोकांमध्ये शेअर केला तर त्याला चांगलं अं, सगळ्यांपर्यंत हे विचार पोहोचावे, तर तुम्ही जरूर माझ्याशी शेअर करा. मी ते आपल्या मेडिटेशनच्या वेळेला शेअर करेन. तर आज आपण अर्थातच कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे कृष्णाबद्दलचा एक हे बघणार आहोत. कदाचित तुम्ही ही पोस्ट वाचलीही असेल, पण आज मला ती थोडी रेलेव्हंट वाटली म्हणून मी आज ती घेतली. व्हॉट्सअप वरती आलेलीच पोस्ट आहे. कृष्ण आणि कर्ण यांचा संवाद. कर्ण कृष्णाला विचारतो, माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही. क्षत्रिय मानला जात क्षत्रिय नाही. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन, कारण मी क्षत्रिय नव्हतो. एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली आणि माझी चूक नसताना मला शाप दिली. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले, तर मग मी त्याची बाजू घेतली. यात माझे काय चुकले? बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या हातून जर काही चूक घडली असेल तर आपण त्याची जबाबदारी घेणं टाळतो आणि असं म्हणतो की माझ्या बाबतीत हे घडलं, माझ्या बाबतीत ते घडलं. काही वेळा चूक आपली असते. आता इथे त्यांनी जे सांगितलं की परशुरामांनी मला शाप दिला, पण तो का दिला? तो खोटं बोलला म्हणून शाप दिला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपलंही काहीतरी चुकलेलं असू शकतं, हे आपण मान्य करत नाही. कृष्णाने त्याला उत्तर दिले, कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता. रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आई वडिलांपासून वेगळे करावे लागले. तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्य बाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झाले. मला गोशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले मी. ना कोणती सेना, ना शिक्षण. मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे. तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही. सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षांचा होतो. ज्या काळी 8व्या वर्षी मुलांना शिकायला पाठवत असत गुरुकुलामध्ये, तेव्हा तेव्हा शिक्षण नाही मिळालं, पण त्याने 16व्या वर्षी त्याला सुरुवात केली. तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ते मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या. मला माझ्या सर्व समाज बांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी म्हणजेच द्वारकेला वसवावे लागले. मला पळपुटा, रणछोडदास म्हणतात. जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल, धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल? फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष. एक गोष्ट लक्षात घे कर्ण, प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहे. आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही.
दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण. परंतु काय योग्य म्हणजेच धर्म आहे हे तुझ्या अंतरात्म्याला पण कळते. कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या, कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले, तरीही आपण त्यावेळी त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे. तक्रारी थांबव करणं. आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण आणि अति वाईट प्रसंगी देखील तुम्ही चांगलाच विचार करा. स्वाध्यायी व्हा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वाग, प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. कुणी तुम्हाला वेदना दिली असो की आनंद दिला असो. तर आजचा हा लेख खूप महत्वाचा वाटतो मला, की आपल्याला बऱ्याचदा आपल्या बाबतीत काही वाईट घडलं की दुसऱ्यांना दोष देण्याची सवय असते. म्हणजे आपला फोकस दुसऱ्यांवर राहतो आणि आपण आपल्याला काय करता येईल, याच्यातून काय मार्ग, कसा मार्ग काढता येईल ह्याकडे लक्ष देत नाही. तर हे असं अशा अनेक गोष्टी या लेखामधून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. तर कमिंग बॅक टू अवर मेडिटेशन, मी एक स्क्रीन शेअर करते. दिसतोय सगळ्यांना? या फोटोमध्ये कृष्णाची अनेक रूप आहेत. हे बालरूप आहे. त्याच्यानंतर हे कालिया मर्दन करतानाचं रूप आहे. हे जस्ट म्हणजे बासरी वाजवताना अशा स्वच्छंदी आनंदी असं एक रूप आहे. गाई वासरांबरोबर छान असं छान क्षण व्यतीत करताना. त्यानंतर राधा कृष्णाचं रूप आहे. त्यानंतर कंसवध आहे. हे सगळे फोटोज मी अशासाठी दाखवते, ते नंतर सांगतेच. हे तो सोडून जाताना मे बी असेल, गोकुळ जेव्हा तो सोडून गेला, किंवा द्वारकेला जातानाचा आहे का फोटो. हा आहे युद्धाच्या वेळेचा विश्वरूप दर्शन. हे रूप आहे युद्धाच्या वेळेचं. आणि हे आहे मेडिटेशन, ध्यानस्थ असा कृष्ण. आता ह्यापैकी तुम्हाला जे कोणतं रूप आवडेल ते तुम्ही मनात धरायचे. म्हणजे आपल्याला जे आवडतं किंवा कधी कधी आपल्यासाठी जे गरजेचं असतं ते आपल्या समोर येतं किंवा ते आपल्याला आवडतं. तर असे वेगवेगळी रूप आहेत कृष्णाची. त्याने अनेक धडे त्याच्या वागण्यातून दिलेले आहेत. आपण फक्तच काही गोष्टी हायलाइट करतो, तर तसं नाहीये. रणछोडदास जे मगाशी उल्लेख केला त्याच्यामध्ये त्याने असंही दाखवून दिलंय स्वतःच्या वागणुकीतून, की वेळ प्रसंगी माघार घ्यायला काही हरकत नाही. किंवा त्याच्या बाललीलांमधून त्याने अनेक गोष्टी शिकवल्या आहेत आपल्याला. पण आपलं थोडस असं होतं ना, की आपलं त्याच्या रूपाकडे, बाह्य रूपाकडे, ह्याच्याकडेच जास्ती लक्ष असतं, की आपल्याला त्याच्या वागण्यातून काय शिकण्यासारखं आहे हे थोडस गरजेचं आहे. की आता त्याने जेव्हा हातात शस्त्र घेतली, तर तेव्हा त्यावेळेला ते गरजेचं होतं. तर हा जो बॅलन्स आहे, की ज्यावेळी जे गरजेचं आहे त्यावेळी ते केलं पाहिजे. मग भले तुम्ही एरवी कोणत्याही रूपात असाल, की नाही नाही मला हे असं जमतच नाही, पण त्याच्याने जर आपल्याला त्रास होत असेल तर प्रसंगी आपल्याला असं रूप घ्यावं लागतं. तर म्हणजे त्याचं जे वागणं आहे, त्याची जी वागणूक आहे किंवा त्याने स्वतःच्या वागण्यातून जे धडे घालून दिलेले आहेत. आता जसं त्याने त्या लेखामध्ये आपण बघितलं, की मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, ह्याच्यावर त्याने फोकस नाही केला. जेव्हा करणं त्याला तसं सांगतो तेव्हा त्याने जाणीव करून दिली. अदरवाईज
त्याने कधी ह्या गोष्टींना महत्व दिलं नाही, ज्या त्याच्याकडे नाहीयेत त्याला महत्व नाही दिलं. तर आपल्याला त्याची वागणूक फॉलो करायची. आपल्याला नुसतंच त्याचं गुडी गुडी असं हे फॉलो नाही करायचंय. तर आपल्याला त्याने वागणुकीतून काय शिकून दिलंय. गीता तर खूपच पूर्ण, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जग रहाटी किंवा कसं जगावं, प्रत्येक क्षणी कसं वागावं ह्याचं सार आहे. अशा अनेक गोष्टी त्याने त्याच्या वागणुकीतून ज्या सांगितल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर म्हणून मी हे वेगवेगळे त्याची रूप इथे शेअर केलेत. तुम्हाला जे रूप त्याचं आवडेल ते तुम्ही मनात धरू शकता. त्याच्यावर आपल्याला त्राटक किंवा असं काही करायचं नाहीये. तुम्ही त्याचं रूप आठवून, आपल्याला आजचा विषय आहे शरणागती, सरेंडर. आपल्याला त्याचं जे रूप भावतं त्याच्या समोर सगळं सरेंडर करायचंय. म्हणजे श्रद्धा त्याच्या प्रती आपल्याला जाणवी करायची. तर आपण सुरुवात करूया. मी हे स्क्रीन शेअर ठेवू का काढून टाकू? कारण ह्याच्यावर काही आपल्याला ध्यान असं करायचं नाही. अच्छा, तुम्हाला माईक ऑफ करता त्याच्यावर. तर आता आपण सगळ्यांनी डोळे मिटून घेतलेले आहेत. तुम्हाला कृष्णाचं जे रूप आवडेल, बाळकृष्ण असेल, राधे बरोबरचा कृष्ण असेल, युद्धातला असेल, मेडिटेशन ध्यान करतानाचा ध्यानावस्थेतला कृष्ण असेल, जो तुम्हाला डोळे मिटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर येईल, त्याच्या समोर आपल्याला शरणागत, सरेंडर करायचं आहे. आपण पहिल्यांदा एक ओंकार करणार आहोत. आणि आज आपण कृष्णालाच आवाहन करणार आहोत सुरुवातीला. हे श्रीकृष्ण, आज आम्ही हे ध्यान करीत आहोत आणि तुला सगळं समर्पण करत आहोत. तू त्याचा स्वीकार कर. आणि माझ्यासाठी जे चांगलं आहे, जे योग्य आहे, ते तू घडवतच आहेस यावर माझी श्रद्धा आहे, असं आपण त्याला सांगतोय. त्याचं कोणतंही रूप तुमच्या समोर आलेलं आहे आणि तो तुम्हाला निश्चिलपणे हसत आशीर्वाद देतोय. ही त्याची खासियत आहे. मिस्किलपणा, खट्याळपणा. आपण आता एक ओंकार करूया. इनहेल. ओ. ओंकाराची स्पंदन वर्तुळाकार तुमच्या शरीराभोवती पसरलेली आहे. एखाद्या कवचाप्रमाणे गोल गोल अशी ती तुमच्या शरीराभोवती फिरत आहे.
संपूर्ण शरीर, तुमचा ऑरा, तुम्ही बसलेली खोली, सगळं या ओंकाराच्या स्पंदनाने भरून गेलेलं आहे. आपल्याला कृष्णासमोर नतमस्तक होऊन सगळं काही त्याला सोपवून द्यायचं. सावकाश आणि दीर्घ श्वासोश्वास चालू आहे. आपल्या ज्या बाह्य गोष्टी आहेत आपल्या, ज्याला आपण आपलं म्हणतो, माझं घर, माझी इस्टेट, माझे बँक बॅलन्स, माझे माझा वॉर्डरोब, माझे दागिने, माझी भांडी, स्वयंपाकघरातली सगळी, हे ज्याला ज्याला आपण माझं म्हणतो ते सगळं त्याच्या समोर सोडून द्यायचं, समर्पण करायचं त्याला, त्याला सगळं देऊन टाकायचं. कारण आपलं काही नाहीच आहे. आपल्याला, आपण ज्याला ते म्हणतोय की हे माझं ते माझं, ते आपलं नाहीये. ते त्याला देऊन टाकायचं. ज्या ज्या वस्तू तुम्हाला आठवतील, माझा लॅपटॉप, माझा मोबाईल, माझे इयरपॉड्स, माझा टीव्ही, माझी गाडी, माझी स्कूटी, माझी पर्स, सगळं त्याला देऊन टाकायचं. आता आपलं लक्ष बाह्य गोष्टींकडून, हा, आणि आपले माझा नवरा किंवा बायको, माझी मुलगी, माझी आई, माझे बाबा, माझी भावंड, माझी बहीण, हे सगळं जे आपण म्हणतो ना, ते सगळं पण त्यालाच समर्पित करायचंय. ज्याच्या ज्याच्याशी आपण अटॅच आहोत त्या सगळ्या गोष्टी त्याला समर्पित केल्या. आणखीन तुम्हाला ज्या काही गोष्टी आठवतील त्या सगळ्या त्याला समर्पित करा. माझी डिग्री, माझं शिक्षण, माझी नोकरी, माझं डेझिग्नेशन, सगळं सगळं त्याला वाहून टाकलंय. आपण आता आपल्याकडे वळायचंय, स्वतःकडे, शरीराकडे. या शरीरामध्ये आपण जे जे अनुभव घेत असतो, अनेक अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे पंच ज्ञानेंद्रियांनी घेत असतो. इनपुट डिव्हाइसेस आहेत पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे. ते सगळे अनुभव जे आवाज तुम्ही ऐकता, चांगले असोत वाईट असोत, आत्ता जे आठवतील ते सगळे त्याला समर्पित करायचे. चांगले वाईट दोन्ही अनुभव त्याला देऊन टाकायचे. जे दृश्य बघता, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता, ती चांगली दृश्य किंवा वाईटही दृश्य असतील, चांगले छान पदार्थांचे वास, अत्तराचे सुगंध, फुलांचे सुगंध, किंवा वाईट दुर्गंधी देखील असेल, ते सुद्धा त्याला समर्पित करायचं. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ, आपण चवीचे अनुभव घेतो. चॉकलेट असेल, चहा, कॉफी, तुमचे आवडते पदार्थ, तिखट, गोड, सगळ्याच जे अनुभव आहे तो आपण सरेंडर करतो. काही लोक त्याला प्रसाद म्हणतात, ते त्याला
त्याच्यासाठी पदार्थ करून ठेवतात. पण आपण आता तो अनुभव, चांगला वाईट जो काही असेल, तो समर्पित करतो. स्पर्श, मृदू मुलायम असे स्पर्श, मखमली कापडाचा, मोरपिसाचा. त्याचप्रमाणे आपल्याला जर काही वाईट अनुभव असतील, ते पण त्यालाच देऊन टाकायचे. आपले प्रॉब्लेम्स, आपल्याला जे जे वाटतायत, मला हे हे नाहीये, ते नाहीये, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, सगळं त्याला देऊन टाकायचं. किंवा आपले इमोशन्स, इमोशन्सच्या आधी आपण जे खांद्यावर ओझं घेतलेलं आहे, काही जबाबदाऱ्यांचं, काही आपलं आपसूक आलेल्या जबाबदाऱ्या, काही आपण घेतलेल्या जबाबदाऱ्या, काही कामं जी आपली आहेत किंवा जी दुसऱ्यांची आपण करतो, ह्या सगळ्याचं एक ओझं जे आपण घेतलंय, तेही त्याला देऊन टाकायचं. आता हळूहळू आपण आत आतमध्ये जातो. आपले विचार, आपले इमोशन्स, स्वतःबद्दलचे विशेषतः अँगर, गिल्ट, तो तयार आहे सगळं घ्यायला. आपल्याला फक्त द्यायचंय. रिग्रेट, ह्या ज्या काही इमोशन्स आहेत, ज्याला आपण निगेटिव्ह इमोशन्स म्हणतो, त्या पण त्याला देऊन टाकायचे. आणि आनंद, कंपॅशन, करुणा, सॅटिस्फॅक्शन, हे सगळं सुद्धा त्याला देऊन टाकायचं. काहीच आपल्याकडे ठेवायचं नाही. आपले विचार, इमोशन्स, विचार, जे ज्याला ज्याला आपण आपलं म्हणतो, माझे विचार, माझ्या भावना, ते सगळं त्याला देऊन टाकायचं. आणि सर्वात महत्वाचं, आपले विकार, तेही देऊन टाकायचं. षडविकार, आणि आपल्याला जे जे वाटतंय हे माझं आहे, ते माझं आहे, माझी स्वप्न, माझ्या प्रायोरिटीज, माझं हे, माझं ते, सगळं त्याला देऊन टाकायचं. आणि सर्वात शेवटी आपला अहंकार, आपण त्यालाच देऊन टाकायचं. हे सगळं आपण देऊन टाकल्यानंतर आपल्याला जो एक हलकेपणा, रितेपणा, आणि जो एक शांतपणा असा मिळालेला आहे, काहीच माझं नाहीये, सगळं तुझं आहे, प्रॉब्लेम्स पण तुझे आहे, जो एक असा मनाच्या खोलवर जो एक शांतपणा आपल्याला जाणवतोय, त्याचा काही वेळ अनुभव घ्यायचा आहे.
तुम्हाला आता जाणवेल की तुमचा श्वासोश्वास अत्यंत स्लो झालेला आहे. खूप सावकाश असं तुमचं श्वसन होत आहे. आपण जे श्रीकृष्णाला आवाहन केलं होतं आणि त्याला श्रीकृष्ण अर्पणमस्तु म्हणून सगळं काही देऊन टाकलं होतं, तो आता तुमच्यासाठी काहीतरी छान मेसेज घेऊन आलाय. तुम्हाला आवडलेल्या रूपामध्ये तो इथे आलेला आहे आणि तो तुम्हाला काहीतरी देतोय. त्याचा छानपैकी स्वीकार करायचा आहे. बासरी आहे का ती, का मोरपीस आहे, का लोणी आहे, किंवा अजून दुसरं काहीही असू शकतं. जस्ट रिसीव ऑल द ब्लेसिंग्स, त्याचा मेसेज, त्याचे ब्लेसिंग्स सगळं घ्यायचंय भरपूर. कदाचित नुसता प्रकाशरूपी आशीर्वाद असेल. सगळं भरभरून घ्यायचंय आणि त्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायची. आणि सावकाश 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तन घ्यायचे. शरीराची जाणीव. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना द्या. ती ऊब काही क्षण अनुभवा. आणि नंतर सावकाश संपूर्ण शरीरावरून हात फिरवा. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यानंतर पहिले पाणी पिऊन घ्या. आणि काहीतरी गोड खाऊन घ्या. दही पोहे खाल्ले तरी चालेल. आणि कोणाला अनुभव सांगायचा असेल तर आय थिंक तुम्ही स्वतःला म्यूट ऑफ करू शकता. येतोय का म्यूट ऑफ करता? येत नसेल तर चॅट मध्ये टाका. बघते काहीतरी. ओके, कोणी सांगतंय का? हा, भाग्यश्री. मागे खूप जास्त बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्यामुळे आवाज कितपत येईल माहिती नाही. येतोय का आवाज? हो, सगळं येतोय खातं येतोय. बंद आहे. हां. खूप छान म्हणजे आई एक्सपिरियन्स होता. दहली तुम्ही मेडिटेशन केलेलं दिसतंय. हो, भयंकर मागे म्युझिक चालू आहे, लाऊड एकदम. आणि चारी दिशांनी चालू आहे. तर तू जेव्हा सांगितलंस ना, एक कुठलं तरी रूप घ्या, तर पहिल्यांदा मी मनात ठरवलेलं होतं ते रूप होतं की बाळकृष्णाचंच घेऊयात करून असं. आज दहीहंडी वगैरे आहे तर म्हटलं बाळकृष्णाचं घेऊयात. पण माझ्यासमोर बाळकृष्णाचं रूपच नाही आलं. आणि अर्जुनाला गीता सांगताना म्हणजे एक गुरु म्हणून जे रूप असतं
तसं ते रूप दिसलं मला आणि संपूर्ण वेळ असं डोक्यात खूप मुंग्या येत होत्या मला. अशा मुंग्या येऊन त्या जात होत्या कुठेतरी. कुठे जात होत्या ते मला कळत नव्हतं, पण सगळं असं हळूहळू वेगवेगळ्या भागातनं असं मुंग्या आल्यासारखं होत होतं. एका स्पेसिफिक ठिकाणी येत होत्या असं नव्हतं. आणि नंतर मग जेव्हा तू कृष्णाला बघायला सांगितलंस तेव्हा खूप एकदम वॉर्मथ असं हात डोक्यावरती असल्यासारखं भासलं मला. मी काहीतरी श्रीकृष्ण जे वा. देतोय ते आशीर्वाद दिल्यासारखंच जणू काय त्याने असा हात डोक्यावरती ठेवला आणि इथे टाळूच्या इथे अगदी अ, गरम थोडीशी बरं. अशी म्हणजे आईने हात ठेवल्यानंतर कसं हा. आपल्याला असं एक विशिष्ट हां ऊब येते. तर तसा एकदम एक्सपिरियन्स आला. खूप व्हेरी छान वाटलं नाईस. मला. आणि आणि तुम्ही तुमचं खरोखरच अभिनंदन, कारण तुम्ही एवढ्या सगळ्या डिस्टर्बन्स मध्ये ध्यान करू शकलात, म्हणजे तुम्ही खरोखरच मी ध्यान. मग सुरुवात तू केलीस ना त्याच्यानंतर तुला एकदा मध्ये सांगणार की ती थोडासा मोठ्यांदी बोल, कारण का हा. अगोदरचा तुझा आवाज जास्त छान क्लिअर येत होता. ध्यानाच्या वेळेचा थोडासा आवाज कमी झाला, पण हो, तरी म्हणजे आज मलाही काहीतरी ध्यानाच्या वेळेला वेगळा, म्हणजे सारखं वाटत होतं आपण पण डोळे मिटून ध्यानात बसावं, म्हणजे असं मी पण अशी आत आत गेल्यासारखं मला एक्सपिरियन्स येत होता, म्हणून बरं. कदाचित आवाज लहान झाला असेल. हां. आणि बेसिकली ना काय झालं माहिती आहे, तू जेव्हा हे सांगितलंस ना की तुमच्या भोवती ते एक वलय तयार झालं आहे म्हणून असं, ते झाल्यानंतर तुझा आवाज मला जास्त अजून क्लिअर यायला लागला. म्हणजे सॉर्ट ऑफ की बाहेरचे आवाज आता तुझ्यासाठी बंद आहेत. ग्रेट. नाव यू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस करून हे जे काय करतेस तू ते. तर ग्रेट. असा जरा छान एक्सपिरियन्स होता. हो, थँक्यू. इव्हन मला पण, मी जेव्हा ओंकार म्हणून डोळे मिटले तेव्हा मला हा अनुभवलं मी ते वलय अशी, म्हणून मी ते सांगितलं. मस्त. छान. थँक्यू. आई आहेत का? हो, आई आहे. अच्छा. नमस्कार. नमस्कार. आईनी पण केलं वाटतं. हो, हो. केलं केलं. मला पण डोक्यामध्ये खूप मुंग्या आल्या पुष्कळ. अच्छा. मला असं काही दिसलं नाही, पण अशा मुंग्या खूप होल्या. आणि अच्छा. मध्ये असे छातीमध्ये पण असं जडजड आणि असे बरोबर. मुंग्या आल्या ना, तर असं मागणं असं डोक्यात असं चावल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे असं. हा, आपण जेव्हा, इव्हन तुमचंही अभिनंदन की तुम्ही एवढ्या डिस्टर्बन्स मध्ये कॉन्सन्ट्रेट करू हो, शकलात. हो. केलं, केलं, केलं. कारण आपण जेव्हा बऱ्याच म्हणजे असं सहसा आपल्याला तर कोणाचं किती, कोण किती वेळ ध्यानाला बसतं माहित नाही, पण आपण काही सवय अशी नसते ना एका जागी बसण्याची, कॉन्सन्ट्रेट करण्याची. तर त्यामुळे आपण जेव्हा शांत बसतो ना, तेव्हा काही काही आपले जे फिजिकली आपल्याला डिस्टर्बन्स आतून यायला लागतात. तर तसं ते मुंग्या वगैरे असण्याची शक्यता, पण आता नाही येत ना मुंग्या. नाही, आता नाही गेलं. ते झालं ना, झाल्यावर मग गेलं. हो, गेलं. हो. ठीक आहे. ते आणि एक ती प्रकारे म्हणजे कसं असतं की आपण, जरी ते तुम्हाला काही दिसलं नाही किंवा वाटलं नाही, तरी ते शब्द कानावर पडत असतात ना, हो. त्याने आपोआप आपल्या आतमध्ये ते घडत असतं. म्हणजे जसं मी म्हटलं की वजन खाली ठेवून द्या, रिस्पॉन्सिबिलिटी खाली ठेवून द्या, तर ते आपोआप, म्हणजे तुम्हाला ते लक्षात नाही आलं की मी खरोखर अशी खाली ठेवली असं जरी वाटलं नाही तुम्हाला, तरी ते घडतं आपोआप. म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करत असतो, तर त्याच्यामुळे ते तसंच कदाचित जाणवलं असेल ते. आणि ती पण हसल्यामुळे मला हेडफोन्स पण लावता येत नव्हते. हा, बरोबर. त्यामुळे त्यामुळे आजचं खरं काय म्हणतात त्याला, खरं ध्यान लागलं. खरं ध्यान. आणि मी तुमची करते ध्यान बसून मी बऱ्याच वेळा हो सकाळची. का? हो, तुम्ही पाठवता ना ते हो, करते, हो. बऱ्याच वेळा करते, पण मला मग दिवस चांगला जातो, मला बरं वाटतं, खूप बरं वाटतं. हो ना? छान, मस्त. हो, त्याला विचारू कवी जरा. धन्यवाद. मला एक मिनिट. हां, हां. बोल. तिला जरा विचारायचं आहे काहीतरी. मला ना हा, विचारा ना. नाही, डायबिटीस आहे. म्हणजे हम्म. आता जरा आहे, कमी आहे. हम्म. नंतर अंगाला अशी माझ्या खाज खूप सुटते, तर त्याच्यावरती असं काही ध्यान आहे म्हणजे ते केल्यामुळे काहीतरी थोडं फरक पडेल असं हो, काही आहे ना, म्हणजे त्याच्यावर स्पेसिफिक ध्यान असं जरी, म्हणजे त्याच्यावर आहेतच, हेल्थ म्हणून एक आहे,
हा किंवा आपले काही दुःख किंवा हे असतं तर हा त्याच्यावर आहे. पण इतरही कधी म्हणजे आता उदाहरणार्थ आजचं ध्यान करताना हो तुम्ही जर ते म्हणजे काय म्हणतात इंटेन्शन घेतलं ना, संकल्प, हा हा त्या ध्यानातून माझं हे मी ध्यान करते म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा आवाहन हो करतो ना हो गुरुंना, देवाला, हो हो तर तेव्हा त्यांना सांगायचं की मी हे जे ध्यान करतेय हा याच्यातून म्हणजे सगळं माझं निघून गेलेलं आहे. म्हणजे समजा आता डायबेटीस आहे हा तर तो पूर्ण बरा झालेला आहे. अच्छा किंवा जे काही अंगाला खाज आहे ते ते सगळं छान, स्किन माझी छान झालेली आहे, अशा अच्छा टाईपचं असं म्हणजे ज्याला अफर्मेशन म्हणतो ना आपण, की सकारात्मक ते हा स्टेटमेंट असलं हा पाहिजे, की कळलं मला कळलं डायबेटीस नको असं नाही म्हणायचं. नाही म्हणायचं हा हा बरं झालेलं आहे पूर्ण, किंवा मी पूर्णपणे आरोग्यदायी आहे, आरोग्यमय आहे, अरे हा कळलं कळलं असं अशा टाईपचं संकल्प प्रत्येक मेडिटेशनला करायचा. हा 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 आणि त्याच्याने खूप परिणाम होतो म्हणजे हा. आणि चालेल शिवाय हेल्थ असे रिलेटेड आहेतच ते, मी पाठवेन हवं तर भाग्यश्री ताईंना, हा चालेल किंवा भाग्यश्री ताई तुम्हाला देतील. हा त्याचं चालेल नाव लिहिलेलं असतं खाली, हा हा मला मिळेल. चालेल धन्यवाद धन्यवाद. नमस्कार गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा हो हो, तुम्हाला सुद्धा. अजून कोणी सांगतंय? कोणी सांगतंय का अजून? अपर्णा, तुला सांगायचं नसलं तरी मी विचारलं. नाही असं शाळेमध्ये नाही. अ, शाळेमध्ये बाई विचारतात ना की अं, आधी कोणाला येतंय उत्तर, नाही मग मी विचारेन त्याने सांगायला. नाही असं तसं काही सांगितलंस नाहीये, ना. जबरदस्ती नाहीये. नाही 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 असं काही नाही. मला आवडतं, तू नेहमी म्हणतेस सांगायला, तेव्हा मग मी असा विचार करत होते. जास्त सांगितलंय सगळ्यांनी त्याच्याबद्दल आणि तू जे, त्यामुळे नक्कीच सांगायला आवडेल. मस्त झालं आजचं ध्यान. छान सुरुवातीला म्हणजे एकतर छान विषय कृष्ण जन्म, जन्माष्टमी, आणि आमच्या इथे चालू आहे तो जो एक म्हणजे बाजूला पण असंच जसं त्या केलंस का? म्हणाल्या तसं. हा. पण खूप त्यामध्ये छान वाटत होतं, म्हणजे ते सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग होतं. तो बरं. नॉईज नसून नव्हता. हा. म्हणजे हा एक छान, आपण जल्लोष म्हणतो हा. हा. तसं तो जल्लोष छान वाटतो काही वेळेला हे बघ ना गणपती. कसं आहे की आपला माइंडसेट जसं असेल तसा आपल्याला तो आवाज वाटतो. एरवी आपल्याला कटकट होते, पण आता आपण आतून जर आनंदी आहोत तर आपल्याला तो उत्साह वाटतो, छान वाटतं. आणि ते तू अगदी सुंदर सांगितलं कृष्णाचं. म्हणजे आपण गोष्टी रूपाने अनेक ऐकलंय लहानपणापासून, पण त्या प्रत्येकात खरंच म्हणजे इतकं शिकण्यासारखं आणि इतकं म्हणजे खूप मस्त रूप आहे ते. रामाचं कसं आपण नेहमी म्हणतो की खूपच सत्यवचनी आणि अगदी एकदम असं परफेक्शनिस्ट. बरोबर. इथे बरोबर. परफेक्शनिस्ट जरी नसलं तरी हम्म. ते सिच्युएशनल जे आहे हा. रूपचं खूप बरोबर. सुंदर वाटतं. नेहमी हे ऐकायला छान वाटतं कृष्णाबद्दल. मला तो अर्जुन आणि हे मी सरेंडर जेव्हा तू म्हणली तेव्हा मला तेच पहिलं ते रूप खूप आवडतं, की म्हणजे अर्जुनासारखा एवढा मोठा धनुर्धारी आणि इतका प्रचंड म्हणजे मोठा माणूस, पण तो सरेंडर होतोय, तर आपण म्हणजे तर काय अति सामान्य असं मी म्हणते स्वतःला. त्यामुळे तेच रूप दिसलं होतं आणि तेच मला तेव्हा सुद्धा म्हणजे मी बघितलं आणि खूप छान वाटलं, की असं हातात म्हणजे जणू गीतेचं पुस्तक दिलंय असं एक मला वाटलं कुठेतरी, जेव्हा तू म्हणालीस की घ्या, रिसीव्ह करा मेसेज. हा. तो जो मेसेज आहे, की म्हणजे ह्याच्यात सगळं आहे तुमच्या जीवनाचं सार. आणि सार ती अजून कळलेली आहे असं नाही मी म्हणणार, त्याचं नाही. एवढं बरोबर. सुद्धा कळलं नसेल मला अजून कदाचित, कारण ते बरोबर. खूप अगाध असं आहे. पण ते एक सतत त्याला फॉलो करा, असं असा एक मेसेज होता, की म्हणजे आपण नाईस. कर्मण्य अधिकारच म्हणतो कर्मण्य. तशा टाईपचं, की बरोबर. करत राहा. आणि आता ती थोडी सिच्युएशन माझी आहे, ते सुद्धा मला कदाचित रिलेट झालं असेल, की जस्ट डू इट. यू हम्म. मे कर्मण्येवाधिकार. हा सी द कर्म फ्रुट्स करा. लेटर टाईप असं. नाईस. तो त्यामुळे म्हणजे छान तुला छान वाटलं. मेसेज मिळाला त्याच्यात. येस, त्याने मस्त. कृष्णाने छान मेसेज कृष्णाने दिला. एकदम छान झाली जन्माष्टमी, त्यामुळे तुझे त्याच्यामुळे धन्यवाद. तुला जेव्हा अशी गरज पडते म्हणजे
तेव्हा तू बरोबर जॉईन होतेस, तेव्हा तुला रिलेटेड बरोबर मेडिटेशन असतं. अगदी. माझा मंगळवार सध्या ऑफिस असल्यामुळे जमत नाही. आज म्हटलं काही झालं तरी करायचं, एकदम जन्माष्टमीचं तुझं एकदम मस्त काहीतरी थीम असणारच. आणि छान वाटेल पुन्हा एकदा. बरेच मिस झाले होते, त्यामुळे आय वॉज फिलिंग एक गॅप. ती आज बरोबर. पुन्हा एकदा ब्रिज झाली आणि आता पुन्हा थोडी एनर्जी मिळाली पुढचे. मस्त. थँक्यू. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. ओके, आणि कोणी सांगताय का? लीना, तू आत्ताच आलीयस, पण मेडिटेशन पण झालंय आणि शेअरिंग पण ऑलमोस्ट झालंय, म्हणजे अजून कोणी शेअर नाही करत. I know, I just came to see you, say hi types. ओके. चालेल. अरे माझ्या लक्षातच नाही आलं की की इतका सगळ्या गोविंदाचा आवाज बिवाज होता ना. हो हो सो हो. आय